आपल्या चमत एवढी पण हल्ली बघा घेतला बघा बोंबील मासे दिसते आणि आम्ही जेली फिक्स आहे बघा मित्रांनो आपल्याला पापलेट मसाले जिवंत जीवन दाखवतो पावजी आपला नमस्कार मित्रांनो, विशाल पाटील सातपाटी यूट्यूब चॅनल स्वागत आहे मित्रांनो. चला आपण आलो आहोत वडरे गावामध्ये, म्हणजे आमच्या सातपाटी गावापासून 10 किलोमीटर अंतरावर वडरे गाव आहे. त्या वडरे गावामध्ये आपण मासेमारी करायला आहोत. तर आता आपण बोटीमध्ये आहोत, पाऊस नाकवाच्या त्या बोटीमध्ये आपण मासेमारी करायला निघाले आहोत समुद्रामध्ये. जरा पाहूया आपण डोल मासेमारी कशा प्रकारे केली आहे आणि आपल्याला डोल मासेमारीमध्ये आज कोणकोणते मासे भेटणार आहेत चला पाहूया. शेवटपर्यंत पहा मित्रांनो. आणि मित्रांनो तुमचा खूप आमच्या चॅनलला प्रेम आहे, असं प्रेम राहू द्या आणि नक्की लाईक करा चॅनलला मित्रांनो. हा भाऊजी आहे, भाऊ आहे चला मित्रांनो आपला मासेमारी करूया. आपल्याला मासेमारीमध्ये आज भरपूर मासे भेटले पाहिजेत. आपली बोट आता खोल समुद्राचे झाले आहेत. मला वाटतंय आपण गावा बंदराकडून 2 ते 2.5 तास अशा रनिंगमध्ये झाले आहोत. बघा आजचा दृश्य कसं आहे बघा, वातावरण खराब आहे आणि पावसाची शक्यता आहे. या लोकेशनला आपले कव आहेत. आता इकडनं आपले कव उचलायला सुरुवात करूया. आपले भागीदार चला इकडनं सुरुवात करूया. पाहूया नजारा. ज्या कवीला आपण निशाणी बांधले आहेत, गोला बांधला छोटासा पाहू शकतात. बघा आपलं आता निशाणी उचलले आहेत कवीची. तर इकडनं सुरुवात करूया आपले कव उचलायला विंच्या साहित्याने. सुरुवात आहे पहिलीच. बघा चला आता इकडनं आपले परेडोल लावायला सुरुवात आहे कवीला. ते बघा आपल्या बोटीतली फॅमिली डोली मांडला सुरुवात करत आहेत. तर आता पुढे जाऊ तर डोली कशा प्रकारे मांडल्या ते पाहूया. बघा आपण त्याला ड्रम देखील बांधलेला आहे डोलीला, म्हणजे वरच्या बाजूला. दुसरी डोल टाकली आपली. बघा आपल्या बोंबील माशांच्या डोली लावत आहेत. असं बोंबील मासेमारी करायला आलेत. बघा मित्रांनो वारा पण भरपूर आहेत. आपल्या खालच्या बाजूला आपण साखर बांधलेले आहेत. बघा आपले डोल कशी लांबले आहेत पाण्यावर. आणि आपले बोटीतली फॅमिली डोल लावायला सुरुवात आहेत. आणि बोंबील माशांची दुसरी डोल आहे. आपण डोलीला फुगा देखील बांधला. अगोदर आपण ड्रम बांधला पहिले डोलीला आणि हा हाडला पण फुगा बांधला आहे. आता आपल्या 2 डोल लावले आहेत. अजून तरी 2 डोली बाकी आहेत. बोंबील मासलीची शेवटची डोल. बघूया आपल्याला किती आज मासे भेटणार. पाऊस येता आता वरच्या बाजूला फुगा बांधत आहेत. भाऊजींनी फुगा बांधायला घेतलाय. भाऊजी काय बांधतो? फुगा बांधतो. हो फुगा बांधतो. वरच्या बाजूला आपण फुगा बांधणार आहे. बघा फुगा आपण बांधलाय डोलीला, तो पण दिसत आहेत समोर. आणि शेवटचे डो आपण बांधून झालेले आहेत. चला मित्रांनो
आपल्याला सर्व डोले लावून झाले आणि बोटीची साफसफाई चालू आहे. चला आता आपल्या सर्व डोली लावून झाले आहेत. बोंबील मासल्याची 1 ते 2 तासानंतर डोली खेचायला चालू करा मित्रांनो. आजचा बोंबील माशांचे फिशिंग आहेत, नक्की पहा, शेवटपर्यंत पहा. चला थोडं आराम करूया 1 ते 2 तास. जेव्हा काय नाही मित्रांनो, आपले बघा बोटीमध्ये सर्व आपले फॅमिली म्हणजे बोटीतली घरून डबे आले आहेत जेवणाचे. बघा काय आले भावेश? सुक्के सोडे बघा, सर्वांचे आवडते सुक्के सोडे आले आहेत भावेशनी नाकवानी. भाऊजी काय आलं तुम्ही? सुक्के बोंबील, ओले बोंबील फ्राय केले आहेत बघा, मस्त चवाली तोंडावर आहे बघा. ओले फ्राय, बोंबिलाचे फ्राय. आपल्या बोटीमध्ये सर्व जेवायला बसले आहेत आणि सर्वांनी डबे आले आहेत. म्हणजे कारण की आपण जवळची फिशिंग करतात, डेली करतो. सकाळी समुद्रात आल्यावर लगेच पटकन 10, 11, 12 वाजता म्हणजे घरी पोहोचतात. म्हणून नाश्त्यासाठी आपण डबा आणतो आणि ते पण आता खायला बसल्यात बघा. आपल्या फॅमिली बोटीतली बघा, भावेश भाऊ बसलाय. जेवायला बोलत तुम्हाला नक्की या वडरे गावाला मासे घ्यायला. ताजी बोंबील भेटतील तुम्हाला. बोंबील, मांदेली, करंदी आणि कोलंबी फेमस आहे वडरे गाव. चला आता डोली खेचला का तुम्हाला माहित पडेल मासे आपल्याला आज किती भेटणार बोंबील मासे पाहूया. चला बाय. चला आता मित्रांनो डोली खेचायला सुरुवात केली आहे. दाखवतो मित्रांनो. डोली खेचायला चालू झाले आहेत. आता आपल्या ह्या डोलीला बोंबील मासले किती येतात बघूया. बघा समोर आला फुगा आपला. आपली बोटीतली फॅमिली बघा कसा डोली खेचत आहेत. बघितलं कसा आपल्या वाऱ्यावर बोट कशी हालते आणि आपल्या बोटीतली कोली बांधव कशा प्रकारे मेहनत करतात बघा. साई बाबा, साई रे 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 साई बाबा. मसाला आहे पहिला. आणि बोंबील मासे चालू झाले आहेत बघा. डोलीवर लागलाय बोंबील मासे बघा, जिवंत बोंबील. बोंबील मासे किती आले बघा. दाखवते वर घेतल्यावर. पहिलाच आपला झाला घेतलाय डोलीतला बघा. बोंबील मासे आले आहेत आणि पापलेट मासे त्यांनी आहेत थोडे बघा. जेलीफिश आले आहेत आणि बोंबील मासली भरपूर आले. जेलीफिश सर्व आता हे पाण्यामध्ये आपण टाकला जाईल कारण की जेलीफिश आपण नेऊ शकत नाही. जेलीफिश खूप हुशार असतो बघा. पापलेट मासा देखील आला आहे आपल्याला बघा. हे जिवंत आहे बघा, एक नंबर. एके बाजूला घ्या मासे आपले बघा कसा आहे बघ. जिवंत पापलेट मासे, सर्वांचे आवडते मासे पापलेट. हे बघ जिवंत मासा. आपल्या डोलीवर पापलेट देखील आले आहेत, बोंबील मासे भरपूर आलेत आणि जेलीफिश आले ते आपले सर्व टाकून दिले पाण्यामध्ये बघा. पापलेट मासा बघा पाण्यावर कसे तरंगतात जेलीफिश. हे आपले सर्व मासे निवडत आहेत. पॉपलेट आणि जेलीफिश पाण्यात टाकतात. बोंबील मासे बोंबील आहेत, कोलंबी आहेत, सर्व मिक्स मासे आहेत. मांदेली, बोंबील, कोलंबी.
आपली दुसरी डोळे दिसत आहेत. बघा आपल्याला मासे पण आले आहेत, पराठा आहे, पोत मसाला आहे, तो जिवंत आहे. आता दुसरी डोलीचा झाला घेत आहे. बघूया यामध्ये किती मासे आहे. भरपूर मासे दिसत आहे. या ते सर्व आपल्याला एकाच वेळी येऊ शकत नाही म्हणून त्यांना 2 भाग केलेत उचलण्यासाठी. वरती पाहूया झाल्यामध्ये आपण मासे कोणते आले बघूया. हे बघा जेलीफिश आणि बोंबील मासे आहेत. सर्व जेलीफिश आपण टाकूया. जिवंत बोंबील मासे बघा, जिवंत जिवंत. बघा वारा देखील भरपूर आहेत आणि डोली केसाला जमत नाही एवढा वारा आहे मित्रांनो. जमत नाही एवढी पण ती बघू शकता. बघा घेतला वर घेतला बघा. बोंबील मासली दिसते आणि आम्ही जेलीफिश दिसत आहे. बघा जेलीफिश जेलीफिश आलेला आहे, मोठा आहे. सध्या सुचवा करूया. आपण आता दुसरा गाणं टाकत आहे. माझ्या मित्रांनो आपल्या आता शेवटची डोला आहेत आणि शेवटची डोला मासली बघ कसे आले. बघा तुम्ही मित्रांनो कसे चाललेला मासली कसे लागले बघा. मांजरी मासली हे बघ बघा. मांजरी आणि भरले बोल. हे बघा कसं आहे बघा. हे बघा मासे कसं बघा. मांजरी आणि भरले डोल पूर्ण आणि शेवटची डोल बाकी होती. आता बघूया आपल्याला किती मांजरी मासले आले आहेत. अजून तरी आपला तर पुढचा भाग आला, शेवटचा भाग येईपर्यंत किती मासली येईल तर माहीत नाही आपल्याला. बघूया शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. पूर्ण मांजरी आणि भरले डोल आहे. आपल्या शेवटपर्यंत मांजराने दिसते डोल भरलेली. अशी डोल आपल्याला खेळायला चालू केली आहे. ऑरेंज नागवा खिचत आहेत. मांजरी भरलेली डोल खिचत आहेत. तर आता शेवटची डोल आहे ती खेचायला चालू केली आहेत आणि त्या डोलीला मांजरी मासली भरपूर आले आहेत. डोल खेचायला देखील भारी झालेला आहे. पाहू शकता तुम्ही. आज वडरे गावामध्ये मांजरी, बोंबील, कोलंबी फेमस आहेत. तर आता त्याचे आपल्या 3-4 वेळा असे भाग करणार, म्हणजे 3 ते 4 असे भाग करणार, मग उचलणार ते मासली. कारण की भरपूर मासले आपल्या डोलीला आलेले आहेत. आता उचलूया मांजरी मासली. सर्व मिक्स मासे आहेत. हे बघा बघा मांजरी बघा मांजरी मासली. हॅलो 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 कुठं तरी हॅलो मांजरी काढू तुला मोठी मोठी. मित्रांनो आपल्याला जेलीफिश किती आले बघा. पूर्ण जेलीफिशने भरलेलं आहे डोल. पूर्ण जेलीफिश आहे. उचलले जेलीफिश बघा. जेलीफिश फक्त दिसत आहेत, दुसरं काहीच नाही. आपण 9 मासे जिंकले आहेत. 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 9 मासे जिंकले
आहे
आता शेवटचा गाडीतले मासे बघूया. आजचा गाणं तुला बघा. आणि शेवट आपला झाली संपलेले आहेत बघा. शेवटचा आपण जालीतला मासे टाकले आहेत. हे बघा आपल्याला किती मासे आज भेटले भरपूर. एक नंबर. पापलेट मासे भरायला घेतलेले आहेत. अरे बघा मित्रांनो आपल्याला पापलेट मासे आले आहेत. जिवंत जीवन दाखवतो भाऊजी आपला किशोर भाऊजी. हे बघा जिवंत पापलेट एक नंबर एका जालीमध्ये भरले आहेत त्यांनी सर्व पापलेट. हे बघा जिवंत पापलेट. आपल्याला सर्व मिक्स मासे भेटले आहेत. बोंबील, मांदेली, कोलंबी सर्व मिक्स मासे आहेत. बघा किती मासे आहेत. कोलंबी, बोंबील मासे सर्व मिक्स मासे आहेत. तर आता आपल्या घरच्या रस्त्याला निघणार आहे बोट. चला जाऊया. बघा वारा कसा आहे आज. वारा अजून देखील कमी झाला नाही. तरी आपण आज बरेच दिवसामध्ये मासेमारी करायला आलो. तर आपल्याला थोडे मासे भेटले. बोंबील मासले आणि मांदेली मासली थोडे पापलेट भेटले. मला मित्रांनो आवडायचे नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय खिराई. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बघा वारा किती आहे बघा. आपल्या बाग्यांना पण राहत नाही बोटीवर उभा. एवढा वारा आहे आपल्या बोटीवर. हे बघा. चला मित्रांनो लाईक करा.